देवी शक्तिपीठ अष्टोत्तरशतनामानि। ॐ लिंगधारिण्यै नमः। ॐ ललितायै नमः। ॐ कामुक्यै नमः। ॐ कुमुदायै नमः। ॐ विश्वकामायै नमः। ॐ विश्वकामप्रपूरण्यै नमः। ॐ गोमत्यै नमः। ॐ कामचारिण्यै नमः। ॐ मदोत्कटायै नमः। ॐ जयन्त्यै नमः। ॐ गौर्यै नमः। ॐ रम्भायै नमः। ॐ शक्त्यै नमः। ॐ कीर्तिमत्यै नमः। ॐ विश्वेश्वर्यै नमः। ॐ पुरुहूतायै नमः। ॐ सन्मार्गदायिन्यै नमः। ॐ मन्दायै नमः। ॐ भद्रकर्णिकायै नमः। ॐ भवान्यै नमः। ॐ बिल्वपत्रिकायै नमः। ॐ माधव्यै नमः। ॐ भद्रायै नमः। ॐ जयायै नमः। ॐ कमलायै नमः। ॐ रुद्राण्यै नमः। ॐ काल्यै नमः। ॐ महादेव्यै नमः। ॐ जलप्रियायै नमः। ॐ कपिलायै नमः। ॐ मुकुटेश्वर्यै नमः। ॐ कुमार्यै नमः। ॐ ललिताम्बिकायै नमः। ॐ मङ्गलायै नमः। ॐ विमलायै नमः। ॐ उत्पलाक्ष्यै नमः। ॐ महोत्पलायै नमः। ॐ आमोघाक्ष्यै नमः। ॐ पाडलायै नमः। ॐ नारायण्यै नमः। ॐ रुद्रसुन्दर्यै नमः। ॐ विपुलायै नमः। ॐ कल्याण्यै नमः। ॐ एकवीरायै नमः। ॐ चन्द्रिकायै नमः। ॐ रमणायै नमः। ॐ मृगावत्यै नमः। ॐ कोटर्यै नमः। ॐ माधव्यै नमः। ॐ त्रिसन्ध्यायै नमः। ॐ रतिप्रियायै नमः। ॐ शुभानन्दायै नमः। ॐ नन्दिन्यै नमः। ॐ रुक्मिण्यै नमः। ॐ राधायै नमः। ॐ देवक्यै नमः। ॐ परमेश्वर्यै नमः। ॐ सीतायै नमः। ॐ विन्ध्यवासिन्यै नमः। ॐ महालक्ष्म्यै नमः। ॐ उमादेव्यै नमः। ॐ आरोग्यायै नमः। ॐ माहेश्वर्यै नमः। ॐ अभयायै नमः। ॐ नितम्बायै नमः। ॐ माण्डव्यै नमः। ॐ स्वाहायै नमः। ॐ प्रचण्डायै नमः। ॐ चण्डिकायै नमः। ॐ सोमेश्वर्यै नमः। ॐ वरारोहायै नमः। ॐ पुष्करावत्यै नमः। ॐ देवमात्रे नमः। ॐ पारावारायै नमः। ॐ महाभागायै नमः। ॐ पिङ्गलेश्वर्यै नमः। ॐ सिंहिकायै नमः। ॐ अतिशङ्कर्यै नमः। ॐ लोलायै नमः। ॐ सुभद्रायै नमः। ॐ मातायै नमः। ॐ अन्नङ्गलक्ष्म्यै नमः। ॐ विश्वमुख्यै नमः। ॐ तारायै नमः। ॐ पुष्ट्यै नमः। ॐ मेधायै नमः। ॐ भीमायै नमः। ॐ तुष्ट्यै नमः। ॐ शुद्ध्यै नमः। ॐ मातायै नमः। ॐ धरायै नमः। ॐ धृत्यै नमः। ॐ कलायै नमः। ॐ शिवधारिण्यै नमः। ॐ अमृतायै नमः।
ओम ऊर्वश्यै नमः, ओम ओषध्यै नमः, ओम कुशोदकायै नमः, ओम मन्मथायै नमः, ओम सत्यवादिन्यै नमः, ओम वंदनीयायै नमः, ओम निध्यै नमः, ओम गायत्र्यै नमः, ओम इंद्राण्यै नमः, ओम सरस्वत्यै नमः, ओम प्रभायै नमः, ओम वैष्णव्यै नमः, ओम अरुंधत्यै नमः, ओम रामायै नमः, ओम तिलोत्तमायै नमः, ओम ब्रह्मकलायै नमः. जन्मेजया, अशी ही 108 पीठे आणि तेथील शक्त्या आहेत. ही सतीच्या अवयवांपासून उत्पन्न झालेली शक्तिस्थाने असून आणखीही स्थाने आहेत. या 108 स्थानांचे जो कोणी स्मरण अथवा श्रवण करील तो सर्व पातकांपासून सुटून देवीच्या श्रेष्ठ लोकात जाऊन राहतो. जो बुद्धिमान मनुष्य या संपूर्ण पीठस्थानांची यात्रा शास्त्र विधीनुसार करून पितृश्राद्ध आणि तर्पणपूर्वक भगवतीची सांगोपांग पूजा करून त्या जगद्धात्री जगदंबेकडे क्षमायाचना करतो, त्याचा आत्मा कृतकृत्य आणि पवित्र होतो, यात शंकाच नाही. देवीची पूजा आटोपल्यावर कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, ब्राह्मण पूजन तसंच मुंज मुलगा यांचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे. एवढेच नव्हे तर तेथील क्षेत्र निवासी लोकांना सुद्धा भोजन द्यावे. अगदी कोणत्याही योनीतील जरी जीव असला तरी त्याला देवी स्वरूप समजावा, भोजन अर्पण करावे. पण स्वतः मात्र तिथे कोणत्याही रूपातील दान घेऊ नये. आपल्या शक्तीनुसार त्या पीठ निवासिनी देवीच्या मंत्राचे पुरश्चरण अवश्य करावे. माया बीजा सहित जप केला तर अतिउत्तम. देवीवरील प्रेमाने जो कोणी अशा प्रकारे शक्तीपीठांची यात्रा करतो त्याचे पितर 1000 कल्पांपर्यंत सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मलोकात जाऊन राहतात. तो उच्च प्रतीचे ज्ञान लाभून भवसागर ओलांडून जातो आणि देवीच्या लोकी राहतो. या 108 नावांचा जप केल्याने सुद्धा सिद्धींची प्राप्ती होते. ही 108 नावे लिहिलेली पोथी ज्या घरात असेल तिथे ग्रहपीडा, महामारीची भीती वगैरे राहत नाही. उलट पर्वकाळी जसा समुद्र भरतो तशी त्याची भरभराट होते. या नामावलीचा नित्य जप करणाऱ्याला दुर्लभ अशी कोणतीच गोष्ट नसते. तो देवीचा भक्त कृतकृत्य असतो, तो देवी स्वरूपच होतो असे समज. देव त्याला पाहताच त्याची पूजा करून नमस्कार करतात. मग जर कोणा एखाद्याने त्याची पूजा केली तर त्यात नवल कोणते. आणि महत्वाचे म्हणजे जर आपल्या पितरांच्या श्राद्ध दिनी, श्राद्धाच्या दिवशी या 108 नामावलीचा पाठ केला तर आपले सर्व पितर तृप्त होऊन परमगतीला प्राप्त होतात, परमगतीला जातात. ही सर्व स्थाने चैतन्य रूप असून मुक्ती क्षेत्रे आहेत. तेव्हा जाणत्याने यापैकी कोणत्याही सिद्ध क्षेत्री निवास करावा.